मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट समोर आले आहे आणि एका मंत्रिमंडळ बैठकीत देखील त्यांनी एक महत्त्वाची भूमिका पीक विम्या संदर्भातील घेतली। खरीप हंगाम 2024 मध्ये रखडलेला सर्व काही पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार असं आश्वासन त्यांनी दिलेले। शेतकरी बांधवांनो, आता ते कोणत्या जिल्ह्यांत त्याच्यामध्ये समावेश आहे, कोणते त्याच्यात गृहीत धरण्यात आले किंवा कोणते वगळण्यात आले या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार। त्याकरता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण इम्पॉर्टंट आहे। शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये पीक विमा संदर्भातील एक खूप मोठे विधान तिथे देण्यात आलेले। शेतकरी बांधवांनो, अद्याप त्याचा शासनाने GR वगैरे निर्गमित झालेला नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक न्यूज पीक विमा संदर्भातील समोर आलेले आहे। म्हणजेच की जेवढ्या पण जिल्ह्यांसाठी मागील काही काळामध्ये ज्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील अधिसूचना तिथे निर्गमित करण्यात आली होती, त्या शेतकऱ्यांना लवकरच तो पीक विमा तिथे भेटणार आहे। खरीप हंगाम 2024 चा राहिलेल्या सर्व काही 25% अग्रिम स्वरूपाची जी रक्कम आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भरभरून पीक विमा तिथे भेटणार असं देखील त्यांनी तिथे सांगितलेलं। म्हणजे की त्या शेतकऱ्यांना तो पीक विमा तिथे मंजूर करण्यात आलेला आहे आणि काही जिल्हे असे की त्यांच्यासाठी तो पीक विमा सरसकट तिथे मंजूर झालेला आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलं होतं त्यांना पण आणि ज्या शेतकऱ्यांनी नव्हतं पण केलं क्लेम त्यांना पण, म्हणजेच की सरसकट त्या शेतकऱ्यांना। आता ते कोणते जिल्हे काय ते पण आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आणि किती तारखेपर्यंत, कारण की तुम्हाला सांगू शकतो की तारीख पे तारीख आता बरेच काही शेतकऱ्यांच्या कमेंट देखील मागील काही व्हिडिओमध्ये आले होते की तुम्ही तारीख पे तारीख, परंतु शेतकरी म्हणून ही आमची गलती नाही। एक नवीन आर्टिकलच्या माध्यमातून शासन निर्णय समोर येत असतात किंवा शासन निर्णय नाही म्हणता आले तरी पीक विम्या संदर्भात बरेच काही माहिती जे की सोशल मीडियावरती समोर येत असतात त्याच्याच माध्यमातून माहिती शेतकऱ्यांना देण्याचे काम येत आहे। परंतु तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा रखडलेला पीक विमा असं काही ना काही समोर आलेलं आहे शेतकरी म्हणून। तर याच्या संदर्भातच आपण सर्व काही मोबाईलच्या स्क्रीनवरती माहिती जाणून घेणार की कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्याला तो पीक विमा भेटणार आहे, किती प्रमाणात भेटणार आहे, काय भेटणार आहे, ते संपूर्ण माहिती आपण मोबाईल स्क्रीनवरती जाणून घ्या शेतकऱ्यांनो। तर शेतकरी बांधवांनो, आपण आलेलो आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आणि आपण बघू शकतात की इथे सर्व काही माहिती क्लिअरमध्ये देण्यात आलेली आहे। जिल्हा समूह क्रमांक, समाविष्ट जिल्हे, नियुक्त केलेली विमा कंपनी म्हणजे ज्या त्या जिल्ह्यांसाठी आता ही पीक विमा कंपनी नियमित करण्यात आलेली आहे। याच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या त्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा इथे भेटणार आहे खरीप हंगाम 2024 मधला शेतकरी बांधवांनो। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अद्याप हे रब्बीचा भेटलेला नसेल तरी त्यांना देखील याच्यातूनच भेटणार आहे आणि पुढचा देखील रब्बीचा पीक विमा याच कंपन्यांच्या माध्यमातून सर्व काही त्या जिल्ह्यांसाठी भेटणार आहे। तर याच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घ्या। आपण बघू शकतात की क्रमांक 1 मधील जिल्हा समूह क्रमांक 1 मधील समाविष्ट जिल्हे कोणते कोणते, त्याच्यामध्ये नंबर 1चा आहे अहिल्यानगर, म्हणजेच की अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर आणि त्याचबरोबर खाली नंबर 2 क्रमांकामध्ये परत सोलापूर, जळगाव आणि सातारा। म्हणजे विचार केला असता मित्रांनो 6 जिल्ह्यांचा समावेश या पीक विमा कंपनीमध्ये आहे आणि ती पीक विमा कंपनी बघू शकतात की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। त्याचा पत्ता सर्व काही ॲड्रेस वगैरे तुम्ही इथं बघू शकता। टोल फ्री नंबर पण इथे दिलेला आहे शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की कोणाला काही आपत्ती की प्रॉब्लेम असेल तर याच्यावरती संपर्क पण आपण करू शकता मित्रांनो। परंतु करू नका, काही प्रॉब्लेम असेल तरच इथे संपर्क करा, अन्यथा तसा संपर्क इथे करू नका मित्रांनो। खाली बघू शकतात की नंबर 2च्या क्रमांकामधील मित्रांनो आपण नंबर 3 नंबर 2च्या क्रमांकामधील परभणी, वर्धा, नागपूर आणि त्यांच्यासाठी जी कंपनी नियमित करण्यात आली ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो, हिचा पत्ता सर्व काही इथे दिलेला आहे। याच पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सर्व काही पीक विमा शेतकऱ्यांना आता इथे भेटणार आहे। त्याचबरोबर नंबर 4च्या क्रमांकामधील नंबर 3 ते 4 क्रमांकामधील शेतकरी म्हणून आपण बघू शकतात की जालना, गोंदिया, कोल्हापूर यांच्यासाठी मित्रांनो ह्या 3 जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल सॉम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी इथे नेमण्यात आलेले शेतकरी बांधवांनो 2026 पर्यंत याच कंपनीच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्यांना पुढचा पीक विमा इथे भेटणार आहे, रब्बी खरीप दोन्ही पण शेतकरी बांधवांनो। तर आता ह्याच कंपनीच्या माध्यमातून आता आगाऊ पीक विमा त्याचबरोबर मागचा रखडलेला सर्व काही पीक विमा या जिल्ह्यांसाठी इथे भेटणार आहे। त्याचबरोबर पुढची नंबर 5च्या क्रमांकामधील शेतकरी आपण बघू शकता जवळपास 4 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे, नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। त्यांच्यामध्ये शेतकरी त्या जिल्ह्यांसाठी आपण बघू शकतात की युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी याच्यासाठी नियमित करण्यात आलेली शेतकऱ्यांना खाली टोल फ्री नंबर सर्व काही माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 6व्या क्रमांकामधील आपण बघू शकता मित्रांनो 4 जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड यांच्यासाठी चोलामंडलम SS
सॉरी मित्रांनो, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी या 4 जिल्ह्यांसाठी इथे नेमण्यात आलेली हे सर्व काही माहिती तिथे पण दिली आलेली. त्याचबरोबर 7व्या क्रमांकामधील आपण बघू शकतात की वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार या 4 जिल्ह्यांचा समावेश या भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. म्हणजे या जिल्ह्यांसाठी आपल्या भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे जे की नियमित करण्यात आलेले शेतकरी म्हणून. त्याचबरोबर पुढच्या 8व्या क्रमांकामधील आपण बघू शकतात की हिंगोली, अकोला, धुळे, पुणे त्यांच्यासाठी HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हिच्या माध्यमातून या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा इथे भेटणार आहे शेतकरी म्हणून. त्याचबरोबर आता खाली आपण परत काही जिल्ह्यांचा समावेश आणि काही कंपनी आहे शेतकरी म्हणून त्यांच्यासाठी म्हणजेच की आपण बघू शकता की यवतमाळ, अमरावती, गडचिरोली 9व्या क्रमांकामधील आहे. त्यांच्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो ही कंपनी नियमित आलेली आहे. त्याचबरोबर 10व्या क्रमांकामध्ये आपण उस्मानाबाद म्हणजेच की नवीन नामकरण धाराशिव यांच्यासाठी HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ही परत हीच कंपनी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यासाठी. त्याचबरोबर पुढची जी कंपनी आपण बघू शकतात की ती 11व्या क्रमांकामध्ये लातूर. तर लातूर जिल्ह्यासाठी पण SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हिचा समावेश या जिल्ह्यासाठी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढची जे 12व्या क्रमांकामध्ये कंपनी आहे शेतकरी भारतीय कृषी पीक विमा कंपनी परत याच कंपनीचा समावेश जे की बीड जिल्ह्यासाठी म्हणजेच की बीड जिल्ह्यासाठी नियमित करण्यात आलेले शेतकरी म्हणून. तर आपण बघू शकतात की या काही जिल्ह्यांसाठी जे पुढे पण तुम्हाला मी हे विभाग असो किंवा जिल्हे असो या मुख्य काही जिल्ह्यांसाठी या कंपन्यांचा समावेश म्हणजेच की या 9च्या 9 कंपन्यांचा इथे नियमित करण्यात आलेल्या या सर्व काही जिल्ह्यांसाठी म्हणजेच की याच कंपन्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यांना सर्व काही रखडलेला किंवा पुढचा आगाऊ पीक विमा इथे भेटणार आहे. तर शेतकऱ्यांना जेवढे पण जिल्हे तुम्हाला मी त्या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगितले ज्या त्या जिल्ह्यांसाठी जी ती पीक विमा कंपनी तिथे नियमित आलेली आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून त्या जिल्ह्याला तो पीक विमा तिथे भेटणार आहे शेतकरी म्हणून. आता हा किती तारखेपर्यंत भेटायचं म्हणलं तरी तारीख फिक्स नाही तुम्हाला मी मागील पण काही काळात सांगितलं ना आता पण सांगितलं, कारण की मागील काही काळात पण शेतकऱ्यांना तो पीक विमा भेटलेला आहे. शेतकऱ्यांना मेसेज देखील त्यांना तिथे आले होते की पीक विमा प्राप्त झाला असं तसं सर्व काही माहिती तिथे म्हणजेच की सर्व काही मेसेज तिथे आलेले होते शेतकऱ्यांना. पण की जानेवारीच्या एंडिंगपर्यंत पीक विम्याचे 25% अग्रिम स्वरूपाची जी राहिलेली उर्वरित रक्कम उर्वरित शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना समज म्हणजे खरीप हंगामातील अलग जो म्हणजे की तो सर्व काही पीक विमा तिथे भेटायचं बाकी त्या शेतकऱ्यांना पण तो पीक विमा तिथे भेटणार आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर या मुख्य काही पिकांसाठी तो पीक विमा तिथे मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही. याचे काही बरेच काही प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना. परंतु नक्कीच जानेवारीच्या एंडिंगपर्यंत काही ना काही असं बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून माहिती समोर येऊ लागली. तर मित्रांनो हेच एक महत्त्वाचं अपडेट पीक विमा संदर्भातील होतं. तर पीक विमा संदर्भातील अपडेट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून मात्र नक्की सांगा आणि पुढील पण असलेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया का नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान.